बीडमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते ती लिफ्ट थेट जमिनीवर आदळली। पहिल्या मजल्यावरून ही लिफ्ट थेट जमिनीवर आदळल्याची माहिती समोर येते। बीडमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते ती लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळलेली आहे, जमिनीवर आदळलेली आहे। बीडमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते ती लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळलेली आहे। तर बीडमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते ती लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळल्याची घटना समोर येते। बीडमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते पहिल्या मजल्यावरून ही लिफ्ट थेट जमिनीवर आदळलेली आहे। पहिल्या मजल्यावरून ही लिफ्ट थेट खाली ग्राउंड फ्लोअरला येत जमिनीवर आदळलेली आहे। मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते ती लिफ्ट आदळलेली आहे। पहिल्या मजल्यावरनं ही लिफ्ट जी आहे ती थेट खाली ग्राउंड फ्लोअरला आली आणि आदळली। जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते त्या लिफ्ट कोसळलेली आहे। त्या लिफ्टचा अपघात झालेला आहे। बीडमध्ये मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते ती लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट खाली जमिनीवर आदळली। सुदैवाने यात कुणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची बाब समोर येते। मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते त्या लिफ्टला अपघात झालेला आहे। ती लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राउंड फ्लोअरला येत जमिनीवर आदळलेली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडनं। अशोक, अधिकची काय माहिती? श्रुती, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले होते। बीडमधलं एक मोठं शिवाजीराव क्रिटिकल केअर म्हणून हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये ते दुसऱ्या मजल्यावरती रुग्णाला भेटण्यासाठी जात होते। मात्र पहिल्या मजल्यावरून अचानक लिफ्ट बंद झाली आणि ती थेट ग्राउंड फ्लोअरला येऊन आदळली। यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत काही सहकारी सुद्धा होते। अचानक लिफ्ट खाली आदळल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता। यानंतर लिफ्टचे जे दरवाजे आहेत ते तोडून मनोज जरांगे पाटलांसोबत जे काही सहकारी आतमध्ये अडकलेले होते त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र या घटनेमध्ये कुणीही जखमी झालं नसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। मात्र त्या ठिकाणी ते त्यांच्या सहकार्यांच्या एका नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयामध्ये जात होते। श्रुती, या सगळ्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी काही संवाद होऊ शकलाय? काही प्रतिक्रिया त्यांनी दिली? नाही, अद्यापपर्यंत त्यांच्याशी संपर्क झालेला नाही किंवा त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र त्यांच्या सहकार्यांशी संपर्क झाला। यावेळी त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचलेली नाही, मात्र पहिल्या मजल्यावरून अचानक ही लिफ्ट खाली आदळलेली होती। नक्कीच अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।